तर नमस्कार मित्रांनो, मी श्रीकांत तुमचं स्वागत करतो आपल्या सुहाना सफर ब्लॉगमध्ये। हा जो सुंदर देखावा तुम्ही पाहत आहात, हा सुंदर देखावा दुसरीकडे कुठे असा लांब नाही आहे, खूपच जवळ आहे। जर तुम्ही मुंबईमध्ये राहत असाल तर हा आहे लोणावळ्याचा भाजे या गावातील बुद्ध लेण्यांचा देखावा। तर हा प्रवास आम्ही सुरू केला होता दुपारच्या वेळेला। वन्य भोजनाचा जो काही व्हिडिओ आहे तो तुम्ही पाहिला असेल माझा ब्लॉग। त्यानंतर आम्ही या लेण्या एक्सप्लोर करायला निघालो होतो। या शिड्या जेव्हा आम्ही चढत होतो त्यावेळेला आमची खूपच धाप लागत होती, कारण का जेवल्यानंतर तुर्तास आम्ही हा प्रवास सुरू केला होता। तर पाहूया मित्रांनो की ह्या लेण्यांची वैशिष्ट्य काय आहे, अगदी संक्षिप्त स्वरूपात, आणि या ठिकाणी कसे जाऊ शकतो हे सर्व तुम्हाला मी या ठिकाणी ब्रीफ करेन। तर माझ्या व्हिडिओला एंडपर्यंत बघत राहा मित्रांनो। भाजे लेणी महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यातील भाजे गावाजवळील डोंगरातील प्राचीन बौद्ध लेणी आहेत। भाजे गावाजवळ 400 फूट उंचीवर ही लेणी आहेत। येथील चैत्यग्रह, चैत्य म्हणजे पवित्र, चैत्यग्रह महत्त्वपूर्ण आहे। त्याच्या बाजूला भिक्खूंना राहण्यासाठी असलेल्या खोल्या आढळतात। हा लेण्यांचा समूह सुमारे इसवी पूर्व 2ऱ्या शतकातील असावा। येथे एकूण 22 लेणी आढळतात, त्यात एक चैत्यग्रह व 21 विहार आहेत। या लेणीमुळे महाराष्ट्र राज्याला खूप पर्यटक मिळतात। येथे रोज 1 लाख ते 2 लाख पर्यटक येतात। भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाद्वारे अधिसूचना क्रमांक 2407A द्वारे हे लेणी महत्त्वाचे राष्ट्रीय स्मारक म्हणून संरक्षित आहे। हे महाराष्ट्रातील लेणे बौद्ध हीनयान पंथाचे आहे। जसे की तुम्हाला माहीत आहे, बौद्ध धर्मामध्ये पण 2 पंथ होते, हीनयान आणि महायान। येथे चैत्य गावाक्षांच्या माळा आहेत, त्यांना लागून कोरीव सज्ज बनलेले आहे। यातील काही सज्जांवर कोरीव कामातून जाळी आणि पडद्याचा भास निर्माण केलेला आहे। वेदिका पट्टीवर नक्षीदार कोरीव काम आहे। दगडात कोरून काढलेल्या कड्या आहेत। या ठिकाणी गावाक्षातून युगले कोरलेलीही दिसून येतात। तसेच इथे एक यक्षिणी कोरलेली आहे। या यक्षिणीच्या हातात धरलेले झाड आजही स्पष्ट दिसते। कातळात एक चैत्य कमान कोरली आहे। या कमानीला एकूण 172 छिद्रे पडलेली आहेत। येथील चैत्य सुमारे 17 मीटर लांब, 8 मीटर रुंद आणि तितकेच मीटर उंच आहे। त्यात 27 अष्टकोनी खांब आणि मधोमध स्तूप आहे। या खांबावर कमळ चक्र अशी चिन्हेही कोरलेली आहेत। या ठिकाणी एक खुंटी आणि तिला अडकवलेला फुलांचा हार कोरलेला आहे। स्तूपा पाठीमागील खांबावर बुद्धाची पुसटशी चित्रे दिसून येतात। तर चैत्यस्तूपासमोरील जमिनीवर सारीपाट कोरलेला आढळतो। चैत्यग्रहाला लाकडी तुळ्यांचे छत आहे। या तुळ्यांवर ब्राह्मी लिपीतील लेख आहेत। लाकडी वास्तुकलेच्या संकेतासाठी हे चैत्यग्रह उल्लेखनीय आहे। इसवी पूर्व 2ऱ्या शतकात भाजे लेणी कोरण्यास सुरुवात झाली असे मानले जाते। त्यानंतर 800 वर्षे म्हणजे इसवी 6व्या शतकापर्यंत लेणी निर्मितीची प्रक्रिया सुरू होती। जनतेच्या दानातून येथील विहार उभे राहिले आहेत व त्याच्या दानांचे लेखही त्यांनी दिलेले आहेत। दान त्याचंही या ठिकाणी कोरीव काम केलेलं आहे। चैत्यग्रहाच्या दक्षिणेस स्वच्छ पाण्याचा स्रोत उपलब्ध आहे।
या लेण्यांना सूर्य लेणे असेही संबोधित केले जाते। येथील सूर्य लेणे प्रसिद्ध आहे। या लेण्यात पौराणिक प्रसंगाचे पट, सालकृत शस्त्रधारी द्वारपाल, वन्य प्राण्यांचे थर आणि चैत्यस्तूपांचे नक्षीकाम कोरलेले आहे। यात सूर्य आणि इंद्राचा मानला जाणारा देखावा आहे। या पहिल्या शिल्पात 4 घोड्यांच्या रथावर सूर्य स्वार होऊन चालला आहे। रथात त्याच्या मागे पुढे त्याची पत्नी अथवा दासी आहे। त्यातील एकीने वर छत्र धरले आहे तर दुसरी चामर ढाळते आहे। त्यांच्या या रथाखाली काही असुर तुडवले जात आहेत। अनेकांच्या मते ही सूर्यदेवता, रथातील त्या दोघी त्याच्या पत्नी संज्ञा आणि छाया, तर रथाखाली तुडवला जाणारा तो सूर्याचा शत्रू राहू आहे। एका मतानुसार रथारूढ असणारे हे शिल्प शक्राचे आहे, तर काहींना यामध्ये ग्रीकांच्या हेलिओस किंवा रोमनांच्या अपोलो देवतांचे भास होते। भाजे लेणी मुंबईपासून जवळजवळ 119 किलोमीटर आहे, पुण्यापासून 71 किलोमीटर आहे आणि लोणावळ्यापासून 15 किलोमीटर आहे। इथूनच जवळच लोहगड हा किल्ला आहे, तो 5 किलोमीटर अंतरावरती आहे। तर जेव्हा कधी तुम्ही लोणावळा फिरायला याल त्यावेळेला तुम्ही हा एरिया एक्सप्लोर करू शकता। खूप सुंदर आहे। लोकेशन मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देईन, तर आवर्जून भेट द्या मित्रांनो। खूप सुंदर अशी जागा आहे, खूप सुंदर प्लेस आहे, खूप पवित्र आहे, तर नक्की आवर्जून भेट द्या। चला पुढे बघूया आता। सध्या तरी ही रस्ते बंद आहेत, पण इथून पण फर्स्ट फ्लोअर होता, फर्स्ट फ्लोअर, सेकंड ग्राउंड फ्लोअर असं त्यांनी बनवलं आहे। आम्ही ह्याच्या आधी औरंगाबादच्या पण लेण्या एक्सप्लोअर केल्यास, पण तेव्हा आमचा यूट्यूब चॅनल नव्हता। पण खूप आश्चर्य वाटतं की अशा गुफा त्या लोकांनी कशा काय तराशल्या असतील। एकदम पुरातन काळासारखं राहणं, ना उजेड ना काही, फक्त आपल्याला आपल्या भक्तीमध्ये किंवा आपल्या स्वतःमध्ये झोकून देणं, हा पण एक सुंदर निसर्गी देखावा। मला वाटतं त्यांनी या सौंदर्यालाच बघून इथे राहण्याचं ठरवलं असेल। एवढ्या सक्षम दगडाला फोडून स्वतःसाठी राहण्याची जीविका तयार करणं खूप मोठी गोष्ट आहे। पाहिलं हे भजे येथील बुद्ध लेणे आहेत आणि ह्या फार प्राचीन आहेत। त्याची इन्फॉर्मेशन तुम्ही ऐकलेलीच असेल, तर या ठिकाणी येऊन नक्की व्हिजिट करा। खूप छान प्लेस आहे आणि आजूबाजूचं वातावरण खूप शांत आणि पवित्र आहे, तर तुम्हाला इथं आल्यानंतर खरंच खूप छान वाटेल। व्हिडिओ जर पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमंडळींना, सर्व नातेवाईकांना शेअर करा आणि आमचा प्रोत्साहन असेच वाढवा। जय भीम, नमो बुद्धाय।